श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत, करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा, कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता, जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शक 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करी ती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुंडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्राम माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन्यातीत, उपमानसे थोरात, बळवंत पार्वती सूत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट, त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयता ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ते स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाहले, हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, अबाल वृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा. प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवता स्थवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हे कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भुवरी विख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथींचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते गता. यशवंतराव सरदार, त्यांसी दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमध्यायात, ते एकता पुनित श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाच अध्याय 13वा, बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेलीस भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धो 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्य पूर्ण, त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ. प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला यावर, जो भावे वाचील हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, व्रताभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो भक्तश्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जेही प्रसिद्धीस आणिला, त्यांची रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद, कृपाळो तो सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी, आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षणा लागोनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती, मी केवळ हिनमती, कवित्व करू नेण्याची. परी माझी ही हर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उबग्न मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारक आनंदकंदा, अनामातिता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराणपुरुषा अनंतवेशा, भोपाशा सोडावी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना, विदिताता कमलवदना, हृदय कमली वसावे. मच्छ कुर्म वराह जान, नरसी आणि वामन, परशुराम दशरथनंदन, कृष्ण बौद्ध कलंकितो. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुग्रवी.
आपल्या कंठी तत्काळ घालून निचरणी ठेविला बाळ, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.